नमस्कार, प्रिया स्टाईल हब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आहे ना एक कुर्ती कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बघणार आहेत। तर सर्वात अगोदर आपण आहे ना हा वरती योक पार्ट कटिंग करणार आहेत, म्हणजे ब्लाउजचा पार्ट, आणि त्याच्या खाली आपण स्कर्टचा पार्ट कटिंग करणार आहोत। तर आता बघा, हे बेसिक मी माझ्या मापाचं पॅटर्न तयार करते। तर बघा, हे मी शोल्डर घेतले 7 इंच, त्याच्यानंतर हे आर्महोल 7.5 इंच, अर्धा इंच शोल्डर डाऊन केले, आणि इथं गळ्यासाठी 2.25 इंच घेतले। इथून डार्ट पॉइंट 10 इंच आणि 3.5 इंच वर हे एक मार्किंग केलंय। आता हे 3.5 इंच वर एक मार्किंग केलंय। आता त्याच्यानंतर बघा, आपण ही लाईन आहे ना, ही लाईन आपण सरळ मारून घेऊ। तुम्हाला दिसतंय का? आणि हे बा, इथे अर्धा इंचाचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे। अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा आपण, आणि त्याच्यानंतर पहा, आता हे आपला शोल्डर आहे, त्या शोल्डरचं आपण हाफ करायचं, आणि हाफ करून एक मार्किंग करून घ्यायचं। आता त्याच्यानंतर बघा, ही शेपर पट्टी, ही शेपर पट्टी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अशी शेपर पट्टी एक घ्या। या शेपर पट्टीचा यूज करून आहे ना आपल्याला खूप साऱ्या गोष्टींसाठी याचा उपयोग होता। आता ही शेपर पट्टी बघा अशी ठेवायची, आणि आपण एक लाईन मारून घ्यायची। तर ही लाईन मारून घेतली। आता त्याच्यानंतर आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचंय। आता माझ्या मापामध्ये 9.5 इंच चेस्ट मार्किंग आहे। म्हणजे बघा, मी तुम्हाला 38 इंच चेस्ट आहे, आणि याची कमर आहे 32 इंच, सॉरी, हा, कमर 32 इंच आहे। आणि बाकीचं तर तुम्हाला मी शोल्डर सांगितलं 7 इंच घेतलंय, आर्महोल 7.5 इंच घेतलाय। आता मी इथं ह्याच्या कमरेचं माप टाकते। तर 3 इंच आहे, तर मला 8.5 घ्यायचंय। इकडे 3 इंच आहे, अर्धा इंच टक्स, 1 इंच टक्स कमी करून 9.5, आणि इथं मी 1 इंच फक्त लूजिंग दिलंय, म्हणजे सिलाईसाठी मार्जिन 1 इंच ठेवलंय। आणि हे आपण हे करून घ्यायचं, आणि ह्या शेपर पट्टीनं थोडासा असा आपण शेप देऊन घ्यायचा गोलाईमध्ये। झाला। आता हे कट करून घ्यायचं, हा योक पार्ट कट करून घ्यायचा। असं कोणाला असेल तर असं गोलाईमध्ये असं कट करून घ्यायचं। आता हा आपला योक पार्ट कट झालाय। आता ह्याच्यामध्ये बघा, आपण डाऊन शोल्डर डाऊन केलंय 1/2 इंच, ते करून घ्यायचं। आणि आपण फॅब्रिक वर, म्हणजे कपड्यावर कटिंग करताना इथून अर्धा इंच दोन्ही साईडला मार्जिन, सिलाई मार्जिन घेऊन आपण हे कट करायचं। आता हे योक पार्ट बघा कसा आहे, हा मधला पॅटर्न आहे, आणि हे त्याचे 2 साईडचे पॅटर्न आहेत। हा त्याचा मधला पॅटर्न आहे, ह्याचे 2 साईडचे पॅटर्न आहेत। ह्याच्यावर आपल्याला गळ्यासाठी पण मार्किंग करायचंय, ते आपण हा योक कटिंग केल्यानंतर करूया। आता बघा, ह्याच्या खालच्या स्कर्ट साठी मी तुम्हाला थोडस हे सांगते। तर बघा, हे एक पॅनल, याच्यासाठी मी हा कपडा घेतलाय, तर हा थोडा वेगळाच आहे। याच्यामध्ये मी टॉप आणि बॉटम दोन्हींचा वापर केलाय, आणि टॉप आणि बॉटमचा वापर करून मी हा बघा, आता ह्याच्या खालचे जे स्कर्ट साठीचा पॅटर्न आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला बघा काय करायचंय,
आपल्याला एका साईडला हे बघा, हे खालच्या साईडला आपल्याला इथं 2 इंच घ्यायचंय, इकडे 9 इंच, इथे 2 इंच, इकडे 9 इंच. त्याच्यानंतर इथं मी 4.5 इंच घेतलंय. तर 4.5 इंच का, तर इकडे अर्धा इंच शिलाईसाठी जाणार, पाव इंच अर्धा इंच आपले शिलाईमध्ये जाणार, आणि इकडे घेतलंय 18.5, म्हणजे 9च्या डबल 18 होतं, आणि अर्धा इंच शिलाईसाठी घेतलंय. आता इकडे बघा, इकडे मी 2 आणि हाफ घेतलंय, म्हणजे अर्धा इंच इकडे शिलाईसाठी जाणार, आणि इथे 9.5 इंच आहे असं. आता इथं आपण कपड्यावर कटिंग करताना हे डबल फोल्ड असणार आहे, म्हणून मी तर 2 घेतले. तर ही डबल फोल्ड वाली कली आहे, आणि ही ओपन वाली आहे. म्हणजे या ओपनच्या 2 होणार, ही 1 आणि इथे 2 कली. असं आपलं हे आपण कट करून घेऊयात. अगोदर आपण योक पार्ट ह्याच्यावर कटिंग करूया, अस्तरवर. मी याला अस्तर पण लावणार आहे. योक पार्ट साठी अस्तर लावणार आहे, खालच्या पार्ट साठी अस्तर नाही लावणार आहे. तर योक पार्ट मी अस्तरवर कटिंग करून घेते, आणि मग नंतर तो फॅब्रिक वर कटिंग करून घेणार आहे. आता हा योक पार्ट आहे ना, हा पार्ट हे असं ठेवून फॅब्रिक वर ठेवून हे योक पार्ट कटिंग करून घेणार आहे. इथे मी शिलाई मार्जिन थोडं कमी दिलं होतं. मी अगोदर याचं मार्किंग करून घेते. आता हे पाय योक पार्ट ठेवून हे मार्किंग करून घेतलंय. तर आता ह्या मार्किंग वर मी कटिंग करून घेते. आता हे पाय योक पार्टच्या मी ह्या साईडच्या फक्त अर्धा इंच मार्जिन घेतलंय, ते तुम्हाला दाखवलंय. या मधल्या पार्टला मी मार्जिन नाही घेतलं, या साईडच्या पार्टला फक्त मी मार्जिन घेतलंय अर्धा इंच. तर तुम्ही पण असंच अर्धा इंच मार्जिन घ्या. आता बघा, हे मी मधला योक पार्ट सगळा कटिंग करते, आणि मी जो योक पार्टचं कटिंग केलं होतं ते मी अस्तरवर मेन फॅब्रिक वर कटिंग करून हे ना ह्याला ग्लूने असं चिपकवून घेतले. तर बघा, हे असं आपण आता जॉईन करून घेणार आहोत. आता मी हे जॉईन करून घेऊन त्याच्या अगोदर मी तुम्हाला ते कलीचं सांगितलं होतं ना, ते कलीचं मी पुन्हा एकदा सांगते. हे बघा, हे आपल्याला मधल्या पार्ट साठी वेगळ्या कल्या घ्यायच्यात, आणि बाहेरच्या पार्ट साठी म्हणजे साईडच्या पार्ट साठी आपल्याला वेगळे कले घ्यायचे. तर आता हे जो साईडचा पॅटर्न आहे ना, त्याची ही कले आहे. हे बघा, इथे मी 2 घेतले, वरती 9, इथं 18, 18.5, इथं 4.5, इथं 2.5 इंच, आणि इथं 9.5 इंच. तर हे अर्धा इंच मी शिलाई मार्जिन साठी घेतलेलं आहे, हे मी तुम्हाला सांगितलंय. आता हे साईडच्या पार्ट साठी आता जो मधला पार्ट आहे त्याच्या कलीचं मी तुम्हाला त्याचं पण थोडं हे सांगते. तर बघा, हे बघा, इथं असं खालच्या बाजूला मी 3 इंच घेतलंय, वरती आहे 8 इंच. हे मधला पार्ट आहे, इथं 6 आहे, आणि हे आहे 17 इंच. तर 1 इंच मी इथे एक्स्ट्रा घेतलंय सिलाई मार्जिन साठी. तर इथं वरती मी 6 घेतले, खाली 3 घेतले. तर ही फोल्ड बाजू येणार ना आपली, म्हणजे हे 3च होणार, 6 होणार आहे. तर ही फोल्डेड बाजू नाहीये, तर ही ओपन कली असणार आहे, आणि ही फोल्ड वाली कली असणार आहे. समजतंय ना तुम्हाला? ही ओपन आहे, ही फोल्ड वाली आहे. तर या 2 येणार, आणि ही ओपन वाली 1, अशा आपल्या 3 कल्या. आणि हे इकडचं वाला वेस्ट फॅब्रिक आहे. तर आपण आता ना याचं कटिंग करूयात. तर हे पहा, मी हे फॅब्रिक असं अंथरून घेतलंय. तर ही बंद बाजू आहे, आणि इकडे अशी ही वाली ओपन साइड आहे. या साइडला ओपन बाजू आहे. हे पहा, इकडे अशी ओपन साइड आहे, आणि ही इकडच्या साइडला अशी बंद बाजू आहे. इकडे अशी बंद आहे, आणि ती ओपन आहे. तर आता पहा, आपल्याला काय करायचंय,
ह्या पॅटर्न प्रमाणे खाली आता 2 इंच इथे मार्किंग टाकायचं. तर याचं ना मी पेपर पॅटर्न पण बनवले, तुम्हाला समजण्यासाठी मी हे पेपरवर पण बनवले. पहा असं पेपरवर बघा, ही इकडे 2 इंचची आहे, हे 9 इंच, इथे 2 इंच आणि ह्या साईडला हे 9 इंच. तर ही एक कली आहे. ही एक कली आपल्याला इथे ठेवून घ्यायचे. हे पहा, हे आपण अशी ठेवली तर याला आहे ना पिननी सिक्युअर करून तुम्ही हे पण असं पॅनल बनवून ठेवू शकता पेपरचं, आणि ते असं ठेवून फॅब्रिक वर ठेवून ना त्याने पण कटिंग करू शकता. आता ही दुसरा पॅनल आहे, तर हा पॅनल आहे ना आपल्याला असा करून ठेवायचा, उलटा ठेवायचा. छोटी वाली बाजू इकडे घ्यायची आणि ही वाली इकडे घ्यायची, हे असा ठेवायचा. आणि मग हा उरलेला हा तिसरी कली जी आहे, जी 2 ओपन येणार होत्या त्या अशा ठेवायच्या. तर हे फॅब्रिक वर असं होते. तर हे तुम्ही असं पॅनल बनवून याने पण कट करू शकता. मी आता हे पॅनल बनवलेत, पण मी ना डायरेक्ट फॅब्रिक वर मार्किंग करून कटिंग करणार आहे. तर हे पहा, ही जशी बनवली होती तशी आहे. ही 2 इंच, ही पहा, ही 2 इंच आणि ह्या साईडला 9 इंच. तर तुम्ही अशी किंवा अशी तुम्हाला जसं हवंय तशी तुम्ही ठेवू शकता. अशी ठेवली तर हे पहा, इथं 2 इंच, इकडे 9 इंच येते. आणि ही दुसरी वाली कली मग अशी ठेवा, ही 18.5 वाली आहे आणि इकडे 4.5 आहे. आणि ही तिसरी कली, ही कली पण ह्याच्यासारखी सेम आहे, पण याला अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे. तर तुम्ही असं पेपरवर पण बनवू शकता आणि हे पेपरवर ठेवून, हे पेपर फॅब्रिक वर ठेवून हे करू शकता. मी आता ह्याच्यावर आहे ना असं डायरेक्ट मार्किंग करून घेते. माझं वरचा योक पार्ट होता, त्याची हाईट होती 14 इंच आणि जो खालचा मला स्कर्टचा पार्ट करायचा आहे त्याची हाईट मला ठेवायचे 31 इंच. कारण खालचा पार्ट माझा 30 आहे, तर 1 इंच मी शिलाई मार्जिन साठी ठेवते. हे 31 इंच वर मी एक मार्किंग करते. आता पाहिजे तर मी इथे एक 2 इंच वर मार्किंग करते आणि हे 31 इंच आहे, इथे मला 9 इंच वर एक मार्किंग करते. आणि ही कली आणि ही कली अशी जॉईन करून घ्यायची. तर इथं किती होतं आपलं 17 मी इथे मार्किंग करते. इथे मला 4.5, ही कली आणि ही कली मी जोडून घेणार अशी. आणि इथे मला 9 इंच हवं होतं. आणि आता हे माझं मार्किंग करून झालंय. आता मी जसं मार्किंग केलंय तसं मी कटिंग करून घेते. हे पहा,
ही झाली माझी एक कली. आणि ह्या 2 झाल्या. हे जरा हे मधल्या पॅनलच्या कलेंचा हिसाब समजवते. हे बघा, इकडे 3 इंच वरच्या साईडला घ्यायचं, खालच्या साईडला 8 इंच. इकडे 6 इंच वरच्या साईडला आणि खालच्या साईडला 17 इंच. आणि इकडचं फॅब्रिक जे येणार ना ते वेस्ट आहे. तर याच्या कलींचं मी कटिंग करून ठेवलंय. आता हे पण कली मी कटिंग केली. आता योक पार्टचं जॉईन करून मधली कल्या कशी जोडायची ते मी तुम्हाला दाखवते. हा योक पार्ट आहे, हा घेतला. हा योक पार्ट, ह्याच्यामध्ये हे मधला पॅनल जो आपण कट केला होता तो पॅनल, तो असं आपण चुन्नट करून आहे ना इथे असं, हा जो मधला पार्ट आहे ना इथपर्यंतच बसला पाहिजे. फक्त ह्या पार्टला आपण चुन्नट घालून हे करायचं, इकडच्या पार्टला चुन्नट घालायचे नाही. आता ह्याच्यामध्ये आपले बघा, हा आपली मधली बंद कली, ही मधली कली आहे. ही आपण अशी मध्ये ठेवायची आणि साईडची आपली एक बंद होती तिला आपण अशी ओपन करून घ्यायची, ती इकडे ठेवायची. आणि एक दुसरी ही निघालेली होती ओपनवाली, तिला इथे ठेवायची. आणि ह्या तिन्ही अशा जॉईंट करून ह्या पार्टच्या बरोबर अशा आल्या पाहिजेत. तर ह्या तिन्ही कल्या जॉईंट करायच्या आणि ह्या पण तिन्ही जॉईंट करायच्या आणि याला चुनट करून इथं असं, आणि या दोन्ही साईडचे असे पार्ट. आता हे पार्ट तयार करून आहे ना मी तुम्हाला दाखवते. तर हे पहा, ह्या योक पार्टला मी ह्या सगळ्या कळ्या तुम्हाला सांगितलं होतं तशा जोडल्यात. यामध्ये 3 कळ्या घेऊन चुनट करून इथं जोडल्यात. पण जोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपली योकची ही जी शिलाई, ही शिलाई आणि ही शिलाई, हे पहा मी तुम्हाला जवळ करून दाखवते. या शिलाई एकदम बरोबर प्रॉपर एक साथ आल्या पाहिजेत आणि ह्या दोन्ही साईडनं ह्या शिलाई एकदम प्रॉपर आल्या पाहिजेत. आणि हा योक पार्ट मधला बरोबर, योक पार्टला हे मधला पार्ट बरोबर असा प्रॉपर आला पाहिजे. आणि ह्या साईडचा पार्ट असा साईडच्या योगला असा 3 कल्या जोडून हा इकडे जोडलाय. आणि हा मधला 3 कल्या होत्या, 3 कळ्या, ह्या 3 कळ्या ह्या मधल्या पार्टला चुनट घालून जॉईन केलंय आणि प्रॉपर प्रेस वगैरे करून मी हे रेडी केलंय. आणि हा योक पार्ट तुम्हाला दिसतोय, हा योक पार्ट जसा होता तसा कट केला अस्तरवर आणि मग हा मेन कपड्यावर कट करून हा असाच्या असा जॉईंट करून घेतला. आणि हा पुढचा पार्ट आहे, तर त्याला बघा चांगली फिटिंग येण्यासाठी मी इथं एक टक्स घातलाय, आर्महोल टक्स. तुम्हाला हवा असेल तर घालू शकता, नसेल तर नको, पण हे चांगल्या फिटिंगसाठी मी घातलाय.
एक टक्स आणि त्याच्यानंतर आर्महोलचं कटिंग केलं आहे. पुढचा आर्महोल थोडा खोल असतो ना, त्याचं मी हे नंतर कटिंग केलं आहे हा टक्स घातल्यानंतर. आणि अशाच प्रकारे मी पाठीमागचा पॅनलसुद्धा रेडी केलं. आता हे दोन्ही रेडी झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाठीमागच्या साईडला मी नॉर्मल बोटनेक ठेवला आहे 3 इंचाचा आणि त्याला उरेप पायपिंग पट्टी घेऊन त्यांनी फिनिश केलं आहे. आता ह्याच्यासाठी मला V-नेक हवा आहे. तर बघा मी पेपर पेस्टिंगवर हे अस्तरवर हे पेस्ट करून घेतले. आता याच्यावर आपण V-नेक बनवणार आहे. तर मी ठीक आहे V-नेक बनवते. आता हे गळ्यासाठी मी अगोदर वरती एक लाईन मारून घेते. मी किती ठेवलेलं 2.25, तर 2.25 वर एक मार्किंग करून घेते. ही गळा हा 6.5 इंचाचा हवा आहे. मी 6.5 वर एक मार्किंग केलं. असा एक बॉक्स बनवून घ्यायचा आणि आता मला V-नेक हवा आहे. तर बघा मी ह्या शेपर पट्टीनं हा V-नेक बनवते. थोडासा याला गोलाकार येतं असं. अजून थोडासा गोल हवा असेल तर हाताने पण असा शेप देऊन हा V-नेक, सध्या V-नेक खूप ट्रेंडमध्ये आहे. त्याच्या बाहेरच्या साईडला असं 1-1 इंचावर अंदाजे मार्जिन करून घ्यायचं. आणि आता हा V-नेक मी कट करून घेते. हे पहा अशा प्रकारे आपला नेक आला आहे. आता मी हा नेक जॉईन करून घेते आणि दाखवते तुम्हाला. आता हे पहा ह्याची मी ही V-नेक बनवून घेतली. जशी तुम्हाला कटिंग करून दाखवली होती तशी V-नेक बनवली आणि याच्यावर प्रेस वगैरे करून घेतली. आता आपल्याला आहे ना शोल्डर जोडायचं. आता शोल्डर जोडताना बघा काय करायचे, हे योक पार्ट दोन्ही बरोबर असले पाहिजेत. दोन्ही एकमेकांना असे जॉईंट बरोबर झाले पाहिजेत. आता हे पहा हे दोन्ही शोल्डर एकमेकांना असे बरोबर जॉईंट होत आहेत. आता हे असे झाल्यानंतर आता हा पार्ट असा हा ओपन करायचा आणि ह्याच्यावरती हा असा उलटा ठेवून हे पहा हे ही वाली पट्टी अशी करून हा पार्ट असा बरोबर ठेवून हे करून हे असं शोल्डर जॉईन करून घ्यायचं. आता मी तुम्हाला हे शोल्डर जॉईन करून दाखवते. हे असं शोल्डर आपल्याला जॉईन करून घ्यायचे. हे पाहता तुम्ही पाहू शकता ह्याचे दोन्ही शोल्डर प्रॉपर लाईन टू लाईन जॉईन झालेत. हे बघा हे दोन्ही जॉईन आणि हे दोन्ही शोल्डर आपले प्रॉपर
जॉईन झाले. आता आपण बाजूची कटिंग करणार आहोत. आता हा बाजूची कटिंगसाठी माझ्याकडे हा कपडा आहे. असं 4 फोल्डमध्ये ह्याची आपली सगळी लाईन अशी खालून वरती जात होते, म्हणून बाजूची कटिंग करताना पण हे लक्षात घ्यायचं, लाईन अशी वरती गेली पाहिजे. आणि हे असं फोल्ड करून घेतलं. आता मी ह्याच्यातून 3/4 स्लीव्स कटिंग करणार आहे. आता हे पहा, खाली कपडा थोडा वाकडा तिकडा असतो म्हणून एक लाईन मारून घेतली आणि त्याच्यानंतर हे 1.25 इंच खाली फोल्डिंगसाठी ठेवलं आहे. आणि मला 13.5 इंचाची बाही पाहिजे. 14 इंचवर एक मार्किंग केलं. ही लाईन सरळ मारून घ्यायची. आता इथून 4.25 इंचवर एक मार्किंग करायचं आहे. इथून 7.5 त्याचा घेर 6 इंच आहे. इथं 5.5 11 इंच आहे, 5.5 ठेवला. ही लाईन आणि ही लाईन आणि पुढे मी मार्जिनसाठी 1.25 इंच ठेवते. आता इथे पहा, इथे 1 इंच सोडायचं, इथून 1 इंच आणि असं घेऊन असा राऊंड करायचं आणि इथून असं हा अर्धा इंचावर आतल्या साईडला एक राऊंड करून घ्यायचं. म्हणजे बाईचं कटिंग करून घ्यायचं. बाई कटिंगचं मी प्रॉपर सविस्तर व्हिडिओ टाकणार आहे. घ्यायचं बरोबर सरळ करून घ्यायचं. ओपन करताना थोडी बाहेर आलेली होती, व्यवस्थित करून घेते. म्हणजे आतल्या राऊंडसाठी इथे नॉच करून घ्यायचं, म्हणजे लक्षात येते की पुढच्या बाजूचा आर्महोल. इथे फिटिंगसाठीचा नॉच करून घ्यायचा. इथे आपल्याला एवढं फोल्ड करायचं. ही झाली बाहीची कटिंग. आता मी तुम्हाला बाही जॉईंट करून आणि फिटिंग करून दाखव. हे बघायस, आता हा पूर्ण गाऊन रेडी झालेला आहे. हा त्याचा वी नेक गळा पुढचा, ही त्याची स्लीव्ज 3/4 स्लीव्ज आहे. आणि हा पहा, आता ह्याचं तुम्हाला दाखवते की ह्याचा पूर्ण घेरा किती मोठा झाला आहे. खूप मोठा घेरा झाला आहे याचा.
खूपच मोठा घेरा बनलाय. हे पण आणि हा घेरा मी एका 1 फोल्डमध्ये फिनिश केला. तर तुम्हाला जर 1 फोल्डमध्ये करता येत नसेल तर तुम्ही डबल एकदा असं करून शिलाई मारून पुन्हा एकदा असं फोल्ड करून शिलाई करून घेऊ शकता, तुम्हाला जर सवय नसेल तर. आता हा पूर्ण गाऊन किंवा फ्रॉक म्हणू शकता, ह्याला तुम्ही काही म्हणू शकता. तर हा रेडी झालेला आहे. मी तुम्हाला याचा फायनल लुक पण दाखवणार आहे, पण त्या अगोदर मी हा कसा शिवला, काय केलं काय ते मी तुम्हाला एकदा पूर्ण प्रॉपर समजावून सांगते. थोडं बस.